नमस्ते, मी तुमचा दोस्त आणि होस्ट हर्षल म्हात्रे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल पर्यटक हर्षल वरती। तर आज आम्ही चाललोय, कुठे चाललोय? दिवे आगार। हा, दिवे आगारला। मला पण माहिती नव्हतं, आता स्पॉट माहिती पडलाय की दिवे आगारला चाललोय। तर आता वाजलेत किती वाजले? 12:57 झाले। 12:57 झाले। मागे शिवाय देतात त्याचे ते लक्ष देऊ नका, ती पोरं विचित्र आहेत, त्यांना सोडायला चाललंय, त्यांना सोडायला चाललंय विसर्जन करायला। तर गाईज आता आम्ही वडखळ नाक्याच्या थोडं पुढे आलोय। हे श्री गणेश हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट आहे, त्याच्यामध्ये थांबलोय। आणि हा आमचा स्पॉन्सर आहे पिकनिकचा ना। गुड मॉर्निंग गाईज, आम्ही आता पोचलोय दिवे आगारला आणि हे आमचं कॉटेज आहे। इथे आम्ही एक दिवस राहणार आहे। श्रवण कॉटेज नाव आहे आणि सध्या आता रूम भरलेले आहेत, म्हणून आम्हाला दुसरी एक रूम दिली आहे टेम्पररी ह्याच्यात। तर गाईज आता आम्ही चाललोय बीचवरती आणि तिथेच बीचवरतीच जाऊन नाश्ता करू। आणि आता सध्या रस्त्यात आहे। मध्ये आणि आंबोळी आणि चटणी खातोय। तर गाईज आमची सगळी मजा मस्ती करून झाली आहे आता, आणि आता परत आम्ही चाललोय रूम वरती। हे बघा सगळे चालत चाललेत आणि आम्ही सुकी मच्छी पण घेतली आहे। जवला घेतलाय 100 रुपये 1 किलो, नाही अर्धा किलो। सगळ्यांच्या हातात पिशव्या आहेत बघा। तर गाईज हा रूम आहे आमचा, इथे आम्ही 5 जण राहणार आहे। किती आहे रे हा संजू, किती घेतले याचे? 3,500। आणि ही बाल्कनी छोटीशी आणि समोर गाडी आहे। हे वॉशरूम आहे इथे आणि गादीवाला कपाट। तर गाईज आमचं आता जेवण आलंय। तर पहिला 3 थाली आम्ही व्हेज मागवल्यात। हा बघा भुजंग, चपाती, 2 चपात्या, भात, डाळ, शिमला मिरचीची भाजी। शिमला मिरचीची भाजी आहे का? गोबी, शिमला मिरचीची भाजी, छोले,
आणि आमच्या चिकनच्या थाल्या आता येणार आहेत. काय चिकन मागवलं, सॉरी मच्छी येते, सुरमई, पापलेट आणि गाईज आम्ही आता चाललोय श्रीवर्धनला आणि सगळेजण गाडीत बसतायत. अरे आपण कुठे चाललोय? हरिहरेश्वरला. गाईज आम्ही आता चाललोय हरिहरेश्वरला. आणि आपले गणपती बाप्पा, हा सुपरमॅन आणि गरुडाची एंट्री व्हायची बाकी आहे आता. आणि हे आपले गरुडा साहेब. तर गाईज आता आम्ही पोहोचलोय दांडी बीच वरती. आणि बघा समोर दांडी बीच आहे. इथे इथे आणि हा इथे याचा एक बसायसाठी, व्ह्यू एन्जॉय करायसाठी स्पॉट बनवलेला आहे. हे बघा. आणि आम्ही पण चालत चालत पुढे चाललोय त्या साईडला तिकडे. तर गाईज आम्ही आता थोड्या वेळाने इथून दांडी बीच वरून निघू आणि जाणार आहे परत फिश मार्केटला फिश घेण्यासाठी. तर तिकडचं पण दाखवतो कसं आणि कितीला आहे ते फिश. तर गाईज सध्या आम्ही आता सनसेट पॉइंटला आहे. तर गाईज आता आम्ही आलो भरडखोल मच्छी मार्केटला. हा बघा इथे मच्छी मार्केट आहे. ते बोलतात एकदम ताजी मच्छी भेटते. ते बघा इथे मच्छी उतरवतात आता बोटीन मधून. फिश ऑइल आणि नाही एवढे नको आहे, खूप जास्त आहे. 300 रुपयाला एक. पापलेट कसे आहेत रे? हा पापलेट कितीला आहे तुमका? पापलेट कितीला भेटतो? पापलेट नाही दिसत. किती बोलते एवढीच?
तर आज आमचा दिवे आगारचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही चाललोय सोन्याचा गणपती बघायला. म्हणजे मंदिर आहे इथे, तिथे सोन्याचा गणपती आहे, तो बघायला चाललोय. आणि हा बघा आमचा गणपती. आणि मग तिथून निघणार आहे परत मुंबईला यायला. तर गाईज आम्ही आता त्या सुवर्ण मंदिराच्या इथे पोहोचलोय. श्री सुवर्ण गणेश मंदिर हे बघा समोरच्या इथे. इथे असे आजूबाजूला दुकान आहेत आणि इथे पार्किंग लॉट आहे. गर्दी आहे खूप. तर गाईज आमचं मंदिराचं दर्शन झालंय, म्हणजे गणपतीचं दर्शन झालंय. आणि आता आम्ही चाललोय कुठेतरी मध्ये थांबू जेवायसाठी आणि मुंबईकडे निघणार आहे. मग आणि आमच्या पिंट्या शेटनी दक्षिणा दिली आहे. अभिषेक केलाय 101 रुपयाचा. 101 रुपयाचा सुवर्ण मंदिर. हे लोक आता इथे शॉपिंग करतात. लाडू घेत आहेत, लोणचं घेत आहेत, अजून काय काय घेत आहेत. काय काय घेत आहे? लाडू, ते हिरवे पापड बघायला नाही रे नका. बघा काय लोणचं बिंचं घेतलंय आणि काहीतरी घेतलंय. पप्पू दादा तू काय घेतलंय? हापूस आंबावडी, गुलकंद घेतलाय आणि काय कोकमळ. ही काय फणस. फणस त्याचं काहीतरी फ्राय केलं. हे लोणचं ट्राय करा, मी लास्ट टाइम ट्राय केलं. तर गाईज आम्ही आता माऊली हॉटेलमध्ये थांबलोय जेवायसाठी. आणि बघा असं हॉटेल आहे इथे. हे हॉटेल आहे. आणि मागवले एक पापलेट थाली, 2 सुरमई थाली. तर हे मागवलं आम्ही जेवायला. हे कोलबी दे. ठीक आहे.